सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया 8 मेच्या इम्पॉर्टंट न्यूज. तो फर्स्ट न्यूज आहे, झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेडनी टर्मिनेट केलेला आहे. कोणाला टर्मिनेट केलेला आहे? अभय ओझा यांना. तर काय सर्व्हिस देत होते तिथे? ते चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते. अभय ओझा हे झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते. तर झी मीडियाने त्यांना टर्मिनेट केलेलं आहे. ओके, त्यांच्या सर्व्हिस पासून. लास्ट इयर ओझाला प्रमोट करण्यात आलेलं होतं. कोणत्या पोझिशनवर? सीईओच्या कंपनीमध्ये. ओके, म्हणजे लास्ट इयरच त्यांना प्रमोट करण्यात आलं होतं आणि आता जे आहे त्यांना टर्मिनेट करण्यात आलेलं आहे. 2022 पासून ते झी मीडियाचे पार्ट आहे, म्हणजे झी मीडिया मध्ये ते 2022 पासून वर्क करत आहे. इनिशियली त्यांनी चीफ बिझनेस ऑफिसर म्हणून त्यांनी वर्क केलेलं आहे, तिथे सर्व्हिस दिलेली आहे. आणि काय करत होते ते? एक्सेप्ट विऑन आणि झी बिझनेस, जे विऑन आणि झी बिझनेसला एक्सेप्ट करून जे बाकीचे जे लिनियर चॅनल्स आहेत तिथले ते प्रॉफिट आणि लॉसला ओव्हरसी करत होते. ओके, तर हे कशाबद्दल, कोणाबद्दल झालं? अभय ओझाबद्दल त्यांना टर्मिनेट करण्यात आलेला आहे. झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेडने टर्मिनेट केलेला आहे त्यांच्या सीईओच्या पोझिशन वरून. आणि झी मीडिया मध्ये ते 2022 पासून वर्क करत होते ऍज अ चीफ बिझनेस ऑफिसर म्हणून. ओके, तर इड्रिस लोया हे काय करणार आहे? अज्युम करणार आहे इंटरिम सीईओ पोझिशनवर. ओके, तर इड्रिस लोया जे आहे ते इंटरिम सीईओ पोझिशनवर आता सर्व्हिस देणार आहेत. फॉर्मरली काय, कुठे कुठे काम करत होते ते? इसेल ग्रुप मध्ये ग्रुप चीफ टेक्नॉलॉजी इनोव्हेशन ऑफिसर म्हणून त्या पोझिशनवर तिथे ते इसेल ग्रुप मध्ये वर्क करत होते फॉर्मरली. आणि आता काय करणार आहे? इंटरिम सीईओ या पोझिशनवर वर्क करेल. सो हे सगळं झालं झी मीडिया कॉर्पोरेशन बद्दल. त्याबद्दल बघून घेऊया आणखी हेडक्वार्टर कुठे आहे त्याचं? मुंबईमध्ये आहे. आणि एडिटर इन चीफ कोण आहे? जवाहर गोयल. ओके, तर झी मीडिया कॉर्पोरेशनने टर्मिनेट केलेलं आहे त्यांच्या सीईओला, जे आहे अभय ओझा. आणि त्यांच्या जागेवर त्यांच्या पोझिशनवर टेक ओव्हर करणार आहे इड्रिस लोया. नेक्स्ट बघूया आता. सो नेक्स्ट न्यूज जी आहे, आपण जी न्यूज बघितली होती काल किंवा परवाच्या दिवशी बघितली असेल, जे स्टार लाईन आहे, स्टार लिनियर. ओके, ते काय पाठवणार आहे? त्यांचं जे रॉकेट आहे, कोणतं रॉकेट आहे ते? अटलास व्ही रॉकेट. याच्यावरनं स्पेस स्टेशनवर काय पाठवणार आहेत ते? काही क्रू पाठवणार आहेत. तर बघूया आता. इंडियन अमेरिकन एस्ट्रॉनॉट जे आहे सुनीता विलियम्स, हे काय करणार आहे? जे क्रू मिशन आहे बोईंग स्टार लिनियरचं जे क्रू मिशन आहे त्यामध्ये ते फर्स्ट क्रू मिशन मध्ये ते जाणार आहेत आणि पुन्हा ते स्पेस मध्ये पुन्हा फ्लाय करणार आहेत. ओके, तर सुनीता विलियम्सला आणखी कोण जॉईन करणार आहे? त्यांचे फेलो नासा एस्ट्रॉनॉट बॅरी बच विल्मोर हे त्यांना जॉईन करणार आहे त्यांच्या क्रू फ्लाइट टेस्ट मध्ये. क्रू फ्लाइट टेस्ट जे मिशन आहे त्यामध्ये. आणखी जे फर्स्ट क्रू फ्लाइट जे राहणार आहे स्टार लिनियरचं, जे कुठे जाणार आहे? इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला, ISS मध्ये. ओके, आणि कोणत्या रॉकेट मधनं लॉन्च होणार आहे, म्हणजे कोण लॉन्च करणार आहे, ते कशा थ्रू जाणार आहेत ते ISS मध्ये? तर एस्ट्रॉनॉट सुनीता विलियम आणि बॅरी हे लॉन्च होणार आहे युनायटेड लॉन्च अलायन्स अटलास व्ही रॉकेट मधून. ओके, अटलास व्ही रॉकेट मधून ते जाणार आहे केप कॅनावेरल स्पेस फोर्स स्टेशन फ्लोरिडा मधनं. ओके, तिथनं ते लॉन्च होणार आहे फ्लोरिडा मधनं. जे केप कॅनावेरा स्पेस फोर्स स्टेशन जे आहे तिथनं ते लॉन्च होणार आहे रॉकेट. आणि त्याच्या थ्रू सुनीता विलियम्स आणि बॅरी विल्मोर जे आहे ते स्पेस मध्ये जाणार आहेत. ओके, आता बघून घेऊया की आणखी कोणती स्पेस एक्स आहे जे प्रोव्हाइड करते ISS मध्ये जायला. तर
इट विल प्रोव्हाइड नासा विथ अ सेकंड ऑप्शन फॉर ट्रान्सपोर्टिंग ॲस्ट्रॉनॉट्स टू द ISS. तर स्पेस एक्सचं जे क्रू ड्रॅगन आहे त्याच्यासोबतच आता जे हे आहे ओके बोईंगचं स्टारलिनियर, तर हे सेकंड ऑप्शन राहणार आहे ISS मध्ये स्पेस मध्ये जाण्यासाठी, ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ॲस्ट्रॉनॉट्सला. सो फर्स्ट जे आहे ते स्पेसएक्सचं क्रू ड्रॅगन आहे आणि सेकंड जे होणार आहे ते बोईंगचं स्टारलिनियर आहे. ओके, तर कोण कोण जाणार आहेत त्यांची फर्स्ट क्रूड मिशन मध्ये कोण कोण जाणार आहेत? फर्स्ट आहे ते सुनीता विलियम्स जाणार आहे आणि त्याच्यासोबत त्यांचे जे फेलो नासा ॲस्ट्रॉनॉट आहे बॅरी बुच विल्मोर हे त्यांच्यासोबत जाणार आहे ISS स्पेस स्टेशनला. नेक्स्ट बघूया आता न्यूज. सो नेक्स्ट न्यूज आहे ओके, तर फ्रँक श्रोन्स हे कोण होते? हे होते त्यांनी बरेच जे म्हणजे डिकेड्स त्यांनी स्पेंड केलेले आहे जे लीडिंग US एव्हिएशन जायंट आहे बोईंग कंपनी सोबत. ओके, त्यांच्या अपडाऊन्स मध्ये म्हणजे त्यांच्या जे अपविंग्स होते जे डाऊन ट्रम्स होते त्यांच्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे तर कंपनी सोबत. तर त्यांचं काय झालेलं आहे? त्यांचं निधन झालेलं आहे. ते 92 वर्षाचे होते. ओके, ते काय होते? आणखी बाय ट्रेनिंग ते अटॉर्नी होते. अटॉर्नी म्हणजे ते वकील होते बाय ट्रेनिंग आणि त्यांनी बोईंग चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून पण बोईंग मध्ये वर्क केलेलं आहे 1986 to 1996 या वर्षामध्ये. ओके, तर हे कोणाबद्दल झालं? जे फ्रँक श्रोन्स होते बोईंग CEO, तर त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांचं वय होतं 92 वर्ष. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट न्यूज आहे विसानी अपॉइंट केलेला आहे सुजय रैना यांना ऍज इंडिया हेड म्हणून. तर डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म विसा यांनी अपॉइंट केलेला आहे सुजय रैना यांना कशा करता? कंट्री मॅनेजर फॉर इंडिया करता. आणखी यांच्यासोबत आणखी अपॉइंटमेंट झालेली आहे. तर कोण आहे ते? संदीप घोष हे काय कंटिन्यू करणार आहे? त्यांचा रोल कंटिन्यू करणार आहे ग्रुप कंट्री मॅनेजर म्हणून फॉर इंडिया अँड साऊथ एशिया करता. ओके, एकतर विसाने अपॉइंट केलेला आहे सुजय यांना फॉर ऍज कंट्री मॅनेजर फॉर इंडिया करता, सोबतच संदीप घोषाल त्यांचा रोल कंटिन्यू करणार आहे ऍज ग्रुप कंट्री मॅनेजर म्हणून फॉर इंडिया अँड साऊथ एशिया करता. तर हे आहे ही विल ओव्हरसी ऑपरेशन. ते ओव्हरसी ऑपरेशन्स बघणार आहेत सगळे कशाचे? इन इंडिया अँड अदर मार्केट्स इन द सबकॉन्टिनेंट. इंडिया मधले पण आणि जे बाहेरचे मार्केट्स आहे सबकॉन्टिनेंट मधले जे अदर मार्केट्स आहेत ते सगळं ऑपरेशन्स बघणार आहे. ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूटान आणि मालदीव. ओके, तर हे ऑपरेशन्स कोण बघणार आहे? हे बघणार आहे ग्रुप कंट्री मॅनेजर बघणार आहेत. ओके, संदीप घोष बघणार आहेत हे सगळे ऑपरेशन. ओके, आणि रैना कोणत्या कशा कामासाठी रिस्पॉन्सिबल राहणार आहे? ते राहणार आहे इंडिया बिझनेस लीडिंग अँड एक्झिक्युटिव्ह विजा स्ट्रॅटेजी इनिशिएटिव्ह फॉर द मार्केट आणि पार्टनरिंग विथ क्लायंट्स आणखी पेमेंट इकोसिस्टीम. तर या सगळ्यासाठी रिस्पॉन्सिबल राहणार आहे रैना, सुजय रैना. ओके, आणखी त्यांचे जे रिस्पॉन्सिबिलिटीज आहे त्याच्यामध्ये आणखी ऍडिशन आहे. तर त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी सोबत त्यांना आणखी काय ऍज कंट्री मॅनेजरच्या रिस्पॉन्सिबिलिटी सोबत ते आणखी काय कंटिन्यू करणार आहे? ते कंटिन्यू करणार आहे लीड बिझनेस डेव्हलपमेंट फॉर विजा इन इंडिया. तर बिझनेस डेव्हलपमेंटला लीड करणार आहे ते विजा करता इन इंडियामध्ये. रैनानी जॉईन केलेलं होतं विजा 2020 मध्ये. प्रिव्हियसली ते कुठे सर्व्हिस देत होते? ते ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट आणि हेड ऑफ बिझनेस डेव्हलपमेंट इंडियामध्ये. ओके, ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट आणि हेड ऑफ बिझनेस डेव्हलपमेंट मध्ये ते काम करत होते प्रिव्हियसली. आणि आता त्यांना काय बनवण्यात आलेलं आहे? कंट्री मॅनेजर फॉर इंडिया अपॉइंट करण्यात आलेला आहे. डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म जे आहे विजा यांनी त्यांना अपॉइंट केलेलं आहे. 2020 पासून ते विजा मध्ये काय होते? जॉईन होते. विजा मध्ये ते काम करत होते. नेक्स्ट बघूया आता.
सो नेक्स्ट न्यूज जी आहे, मॅकेफीने पार्टनर केलेला आहे, पार्टनरशिप केलेली आहे कोणासोबत, इंटेल सोबत. तर कशा करता केलेली आहे, टू ब्रिंग AI पॉवर्ड डीप फेक डिटेक्शन फॉर व्हिडिओज. तर डीप फेक डिटेक्शन व्हिडिओज करता त्यांनी AI पॉवर्ड डीप फेक व्हिडिओज जे आहे त्याच्याकरता डिटेक्शन साठी हे पार्टनरशिप झालेली आहे. कोणाची, मॅकेफी आणि इंटेलची. तर US बेस्ड सायबर सिक्युरिटी कंपनी कोण आहे, मॅकेफी यांनी अनाउन्स केलेले आहे, यांनी अनाउन्स केलेलं आहे कोलॅबोरेशन इंटेल सोबत. ओके, अमेरिकन चिप मेकर इंटेल सोबत त्यांनी कोलॅबोरेशन अनाउन्स केलेलं आहे फॉर एनहान्समेंट टू इट्स AI पॉवर्ड डीपफेक डिटेक्शन टेक्नॉलॉजी. जे AI पॉवर्ड डीपफेक डिटेक्शन टेक्नॉलॉजी आहे त्यांना एनहान्स करण्याकरता ही जे पार्टनरशिप आहे ती अनाउन्स केलेली आहे मॅकेफीने. ओके, तर यामुळे काय होणार आहे, त्यामुळे जे एंटायर अनालिसिस आहे आणि डिटेक्शन प्रोसेस आहे ते डिव्हाइस मध्येच इटसेल्फ होणार आहे. सोबतच त्याच्यासाठी काही पर्सनल डाटा जो आहे तो क्लाउड प्रोसेसिंगला सेंड न करता हे सगळं डिटेक्शन प्रोसेस जे आहे आणि अनालिसिस ते होणार आहे विदाउट नीडिंग टू सेंड पर्सनल डाटा टू द क्लाउड फॉर प्रोसेसिंग. आणि जे प्रोसेस युजरची प्रायव्हसी एन्श्युअर करून हे सगळं वर्क जे आहे ते होणार आहे. आणखी काय होणार आहे, इट ऑल्सो इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स पण इम्प्रूव्ह होणार आहे त्यांनी. आणि काय होणार आहे, जे डीप फेक डिटेक्शन टेक्नॉलॉजी आहे ते त्याची परफॉर्मन्स वाढून किती होणार आहे, 300% ते त्याची परफॉर्मन्स वाढणार आहे. ओके, तर हे सगळं झालं कशाबद्दल, की मॅकेफीनी पार्टनरशिप अनाउन्स केलेली आहे इंटेल सोबत. कशा करता, एनहान्स करण्याकरता त्यांची AI पॉवर्ड डीप फेक डिटेक्शन टेक्नॉलॉजी. तर त्याच्यामुळे काय होणार आहे, जे पण मॅकेफी डीपफेक डिटेक्टर आहे ते AI बेस्ड डिटेक्शन टेक्निक यूज करून जे पण व्हिडिओज मध्ये जे ऑडिओ लावलेले असतात, जसे की काही फेक जनरेट केलेले ऑडिओज लावतात, कोणी मॅनिप्युलेटेड ऑडिओज लावतात, तर ते डिटेक्ट करणार आहेत. ओके, डिटेक्ट करणार आहेत, specifically trained to detect and notify customers when audio is in the video is likely generated or manipulated by AI. तर AI थ्रू ते जे ऑडिओ आहे व्हिडिओ मध्ये तो जनरेट केलेला आहे किंवा मॅनिप्युलेट केलेला आहे हे युजर्सला कस्टमर्सला नोटिफाय करेल आणि डिटेक्ट करून ते नोटिफाय करणार आहे. सो ह्या टेक्नॉलॉजीमुळे आणखी चांगलं होऊन जाईल की डीपफेक जे व्हिडिओज असतात ज्यामध्ये व्हिडिओ एक वेगळा असतो आणि दुसरे काही जनरेटेड ऑडिओ लावत असतात किंवा मॅनिप्युलेटेड ऑडिओ लावत असतात, ते डिटेक्शन होणार आहे. सो यासाठी ही पार्टनरशिप झालेली आहे. नेक्स्ट बघूया आता न्यूज. सो नेक्स्ट न्यूज आहे, क्लाउड सिक्युरिटी फर्म F5 यांनी अपॉइंटमेंट केलेली आहे प्रतीक शहा यांना ऍज MD फॉर इंडिया स्टार्क रिजन साठी. तर काय स्टार्क रिजन बघूया. F5 नी रिसेंटली अनाउन्स केलेलं आहे अपॉइंटमेंट प्रतीक शहा यांना ऍज देअर मॅनेजिंग डायरेक्टर बनवलेला आहे फॉर इट्स इंडिया आणि ऑपरेशन्स इन साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन म्हणजे स्टार्क रिजन करता. ओके, तर शाह हे मॅनेजिंग डायरेक्टर राहणार आहेत फॉर इंडियासाठी आणि कशासाठी, ऑपरेशन इन स्टार्क रिजन साठी. कोणाला सक्सीड करणार आहेत ते, धनंजय गंजू यांना सक्सीड करणार आहे. तर धनंजय गंजू जे आहे ते 3 मे 2024 या दिवशी त्यांचं रिटायरमेंट झालेलं आहे. त्यानंतर शहा जे आहे त्यांच्या जागेवर टेक ओव्हर करणार आहेत, म्हणजे टेक ओव्हर केलं असेल त्यांनी. सो जे न्यू रोल आहे त्यांचा, त्या न्यू रोल मध्ये काय राहणार आहे, शहाचे जे न्यू रोल आहे त्याच्यामध्ये in charge of the growth strategy of F5 in India and SAARC region to make it the customer preferred partner for creating secure and operating adaptable applications.
तर जे पण आहे त्यांच्या न्यू रोलमध्ये ते काय राहणार आहे, ते इन्चार्ज राहणार आहे ग्रोथ स्ट्रॅटेजी ऑफ FIU इंडियामध्ये, की इंडियामध्ये जे पण ग्रोथची स्ट्रॅटेजी आहे त्याचे इन्चार्ज ते राहणार आहे. सोबतच सार्क रिजन मध्ये टू मेक इट द कस्टमर प्रिफर्ड पार्टनर फॉर क्रिएटिंग, सेक्युरिंग अँड ऑपरेटिंग एडॅप्टेबल ऍप्लिकेशन. शहा यांनी कधी जॉईन केलेलं होतं? शहा यांनी FIU जॉईन केलं होतं 2019 मध्ये आणि त्यांना प्रमोट करण्यात आलेलं होतं डायरेक्टर ऑफ सेल्स 2022 मध्ये. ओके, 2019 मध्ये त्यांनी जॉईन केलेलं FIU आणि त्यांना 2022 मध्ये प्रमोट करण्यात आलेलं ऍज अ डायरेक्टर ऑफ सेल्स म्हणून, ओव्हरसीज करण्यासाठी द इंडियन एंटरप्राइज बिझनेस. ओके, तेव्हा ते ओव्हरसी करत होते इंडियन एंटरप्राइज बिझनेसेस. त्यांना 2 डिकेड्सचा एक्सपिरियन्स आहे कशामध्ये, इंडियन इंडस्ट्री सेक्टरमध्ये 2 डिकेड्सचा एक्सपिरियन्स त्यांना आहे आणि त्यांनी सेव्हरल लीडरशिप रोल्स पण केलेले आहे, बजावलेले आहे, ज्याच्यामध्ये आहे एंटरप्राइज आणि टेलिकॉम ऑर्गनायझेशन्स मध्ये, ज्याच्यामध्ये काय कोणते येते सच एज पॅलो अल्टो, ज्युनिपर नेटवर्क्स आणि एक्स्ट्रीम नेटवर्क्स. तर या सेक्टर्स मध्ये इंडियन इंडस्ट्री सेक्टर्स मध्ये त्यांनी त्यांचे लीडरशिप रोल्स जे आहेत ते चांगल्या प्रकारे बजावलेले आहे. कोण आहे ते? प्रतीक शहा. ओके, प्रतीक शहा यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ इट्स इंडिया आणि ऑपरेशन्स इन सार्क रिजन साठी. धनंजय गंजू यांना ते सक्सीड केलेलं आहे शहा यांनी. सो नेक्स्ट आहे कायरेन विल्सन यांनी जे स्नूकरचं वर्ल्ड टायटल, म्हणजे जे वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिपचं टायटल त्यांनी जिंकलेलं आहे, ते विनर झालेले आहे वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिपची. ओके, कायरे विल्सन. सो तर त्यांनी काय आहे, त्यांचं जे फ्रेम्स आहे, ओके, तर जोन्स जे आहे त्यांनी काय केलेलं होतं, त्यांच्या इम्प्रोबेबल कमबॅक साठी एक बीड केलेलं होतं, एक बीड लावलेलं होतं इम्प्रोबेबल कमबॅक साठी. तर विल्सननी काय केलेलं आहे, जे पण 3 ते 1 विक्ट्री करता त्यांनी 3 कॉन्झिक्युटिव्ह फ्रेम्स त्यांनी घेतलेले होते विल्सननी आणि 1 फ्रेम दूर होते ते त्यांच्या विक्ट्रीसाठी. विल्सन हे 1 फ्रेम दूर होते त्यांच्या विक्ट्री करता. तर कसे होते ते बघूया. विल्सन जे आहे एक्सेप्शनल विन इन 18 फ्रेम, तर 18 फ्रेम मध्ये ते जिंकून त्यांनी काय हे चॅम्पियनशिपचं टायटल पटकावलेलं आहे, जिंकलेले आहे ते. ओके, विल्सननी काय केलेलं, मेंटेन केलेलं त्यांचं स्टडी लीड थ्रू आउट द कॉन्टेस्ट मध्ये त्यांनी स्टडी लीड त्यांचं मेंटेन केलेलं होतं आणि फायनल स्पॉट त्यांनी कसं मिळवलेलं आहे, त्यांनी डिफीट केलेलं आहे डॉमिनिक डेल, जो कोनर, जॉन हिगन आणि डेव्हिड गिल्बर्ट यांना डिफीट करून त्यांनी त्यांचं फायनल स्पॉट जे आहे ते सिक्युअर केलेलं आहे. ओके, तर विल्सन जे आहे कायरेन विल्सन यांनी क्लिंच केलेला आहे वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिप टायटल. वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिप बद्दल बघूया. कंट्री आहे इंग्लंड, ऑर्गनायझेशन आहे वर्ल्ड स्नूकर टूर. टोटल प्राइस फंड किती असते, $2,395,000. ओके, $2,395,000 हे टोटल प्राइस फंड असतो. विनरचा शेअर किती असतो याच्यामध्ये, $5 लाख. $5 लाखचा विनरचा शेअर असतो. हायेस्ट ब्रेक कोणाचा होता, नोपोन स्टॅनिंगहॅम यांचा हायेस्ट ब्रेक होता. ओके, नेक्स्ट बघूया न्यूज आता. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, हु बिकेम द न्यू सीईओ ऑफ झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड. तर न्यू सीईओ कोण झालेले आहे झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेडचे आफ्टर द कंपनी, जे कंपनीने टर्मिनेट केलेलं इन्कम्बेंट सीईओ अभय ओझा यांना. तर अभय ओझा नंतर न्यू सीईओ कोण आहे, इड्रिस लोया. नेक्स्ट, which true astronaut have been selected to fly to
स्पेस अगेन ऑन फर्स्ट क्रूड मिशन ऑफ बोईंग स्टारलिनियर. तर जी फर्स्ट क्रूड मिशन आहे बोईंग स्टारलिनियरची, त्याच्यामध्ये 2 कोणते ऍस्ट्रॉनॉट्स आहेत जे सिलेक्ट झालेले आहेत फ्लाय करण्याकरता, ते आहे सुनीता विलियम्स आणि बॅरी विल्मोर. नेक्स्ट, फ्रँक श्नॉट who spent a decade leading US aviation giant. तर कोणासोबत, कोणत्या US एव्हिएशन जायंट सोबत त्यांनी डिकेड्स स्पेंड केलेले आहे, काम केलेलं आहे यांनी, फ्रँक श्नॉट्सनी. तर कोणत्या US एव्हिएशन जायंट सोबत केलेलं आहे, ज्यांची आता डेथ झालेली आहे, ते केलेले आहे बोईंग कंपनी सोबत. नेक्स्ट, who has been appointed as Visa's new country manager for India. तर विसानी कोणाला अपॉइंट केलेला आहे ऍज अ मॅनेजर, कंट्री मॅनेजर फॉर इंडिया म्हणून. तर सुजय रैना यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, विच US बेस्ड सायबर सिक्युरिटी कंपनी यांनी अनाउन्स केलेला आहे एनहान्समेंट टू इट्स AI पॉवर्ड डीपफेक डिटेक्शन टेक्नॉलॉजी इन कोलॅबोरेशन विथ द अमेरिकन चीफ मेकर इंटेल. तर कोणत्या कंपनीने इंटेल सोबत कोलॅबोरेशन अनाउन्स केलेलं आहे? मॅकेफीने. नेक्स्ट, क्लाउड सिक्युरिटी फर्म F5 रिसेंटली अपॉइंट केलेला आहे ऍज द MD फॉर इंडिया सार्क रिजन साठी. तर प्रतीक शहा यांना अपॉइंट केलेला आहे. नेक्स्ट, हु हॅज वॉन द वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिप 2024 चं टायटल इंग्लंडमध्ये. तर इंग्लंडमध्ये जे चॅम्पियनशिप झालेली आहे वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिप, तर त्यामध्ये 2024 चं टायटल कोणाला मिळालेलं आहे? कायरे विल्सन यांना. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा आणि इंस्टाग्रामला पण जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थँक्यू.